किंवा सेंटरला या पण शिरीष मॅग्निफिसंट बॉलिंग खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिला संतोजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. समोरचा जो कॅमेरा आहे त्यात बंदिस्त आहेत स्वर्गीय भाऊ गोसम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नरेश भाऊ भोईर यांच्याकडून सामनावीर. एकदा जोरदार टाळ्या द्या. शिरीष जास्त वेळ घेणार नाहीये. कसं वाटतं या स्पर्धेची, तुम्ही कशी वाट पाहत होता आतुरतेने? कारण रणतंत्र रखरक्त ऊन आहे आणि मार्च एंडिंग सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. खूप तप्त ऊन पाहायला मिळतं. कसं वाटलं एकंदरीत खेळताना? खेळपट्टी कशी वाटली? पोरांनी घेतलेली मेहनत खूपच छान आहे. खेळपट्टी खूप छान आहे. नियोजन पण मुलांनी सर्वांनी मिळून खूप छान केलेलं आहे. एकंदरीत टीम वर्क कसं राहिलं जय हनुमान खार्डीचं? पहिल्यापासूनच नियोजन असतं. आमच्या कॅप्टनने पूर्ण टीम कोण गोलंदाजी करणार, फलंदाजी कोण करणार त्याच्यानुसार टीम मीटिंग होऊन हे केलं जातं, डिसिजन घेतलं जातं. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते जबरदस्त, ज्याने 2 षटकं 7 धावा देऊन 2 विकेट्स मिळवले आणि विथ द बॅटने 1 रन जरूर मिळवली. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम. पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील एका उच्च स्तरीय आणि उच्च श्रेणीय लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक महाराजांचं मनापासून स्वागत. आई सत्वाई क्रिकेट संघ खार्डी पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. करूयात पहिल्या दिवसामधील दुसऱ्या सामन्याची सुरुवात. महाराष्ट्राची ही महान संस्कृती आहे. भगवंताचे नामस्मरण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. शिशाच्या हाती धरतीच्या गतीत ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती होऊन गेले रथी महारथी. धन्य अशीची भारतीय संस्कृती. प्रथम पूजया महागणपती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आदी आणि अंत श्री गणरायाला वंदन. स्वरांची देवता श्री सरस्वती मातेला वंदन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन. दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांना वंदन. आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा सर्वांचं रक्त सळसळतं ते थोर राजे कुलवाडे भूषण शककर्ते सर्वजण प्रतिपालक भूमिपुत्र रणधुरंदर परमप्रतापी दिग्विजयी महामानव क्षत्रिय कुलवंश श्रीमंत योगी राजाधिराज योगीराज पराक्रमी प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड शूरवीर प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न प्रजावत्सल न्यायप्रिय जगविख्यात प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ निर्व्यसनी शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रेमळ बहुभाषिक संभाषण चतुर समताधिष्ठ निस्वार्थी कदरदान स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक धर्मसुधारक नौसेनेचे जनक महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी उदार संयमी मानवतावादी दिव्य उत्तुंग आदर्श व्यक्तिमत्व कुलमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा अष्टप्रधान वेष्टित अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर रणमार्तंड पुण्यश्लोक सुवर्णरत्न श्रीपती छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 प्रणाम करतोय. ज्या आईने मला लहानाचं मोठं केलं, फार प्रेमाने वाढवलं, 9 महिने 9 दिवस 9 घटिका आपल्या कुशीमध्ये कुरवाळून लहानाचं मोठं केलं, त्या माझ्या आईला शिरसाष्टांग वंदन करतोय. आणि ज्या वडिलांनी मला शिकवलं की आयुष्यामध्ये कष्टाची मीठ आणि भाकर खाऊन सुखी राहा, परंतु कधीही लाचारी पत्करू नकोस, त्या वडिलांना देखील शिरसाष्टांग वंदन करतोय. आणि आम्ही समालोचक दीपेश नरेश कंडी समालोचन कार्याला प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. बघा, पहिल्या षटकामध्ये विजयने केलेली गोलंदाजी खरोखरच लक्षणीय आणि लक्षवेधी ठरले. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू डॉट
आणि या चौथ्या चेंडूवर विकेट असं विघटन आणि विश्लेषण राहिलेलं आहे या पहिल्या षटकातील 4 चेंडूंचं, जिथे या गोलंदाजांचं निर्विवाद अस्खलित स्वरूपाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. रणरणत्या रखनक रक्त आणि अग्निदिव्य अखंड तांडव पेलणारं हे प्रगल्भ ऊन आहे. ओजस्वी आणि तेजस्वी सूर्याच्या अतिनील किरणे सध्या या खार्डी क्रीडांगणामध्ये झेपावत आहेत. आजच्या दिवसामध्ये 31°C डिग्रीचे तापमान आपण पाहतोय आणि तेथे देखील ग्रामीण भागातील खेळाडू त्यांना फरक पडत नाहीये. स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत. पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या वसुंधरेवर आई सत्वाई क्रिकेट संघ खार्डी पुरस्कृत लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये आज गावाला प्राधान्य आहे. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सरळ निघून चालला आहे सीमा रेषा पलीकडे. हा षटकार शांततेचा भंग करणारा आणि संघासाठी आवश्यक असणारा षटकार, कारण पहिल्या 4 चेंडूंवरती गोलंदाज हावी ठरले होतं, परंतु 5व्या चेंडूवरती हा षटकार आलाय. फलंदाज तेजसच्या बॅटमधून षटकारासहित प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अमरदीप खार्डीपाडा जाऊन पोहोचतोय 7 या धाव संख्येवर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. 2 पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नितेश कदम सर टिंबी खोडाबे गावातून बिलॉंग करणारे, सध्या संपूर्ण भारत भ्रमंती जेपी पॅनलच्या माध्यमातून त्यांना आपण सातत्यपूर्ण रीतीने पाहिलेला आहे. किशोर पाटील साहेब स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. महेंद्र भोईर सध्या विश्रामाचा काळ त्यांच्याकडे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर होतोय आणि संघ जाऊन पोहोचलेला आहे फलकावर 9 या धाव संख्येवर. अमरदीप खार्डीपाडा. घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक, येऊयात दुसऱ्या षटकामध्ये. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, कुणाच्या बाईकची चावी जर गहाळ झाली असेल तर आपण यावं कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. सागर भोईर यांच्या बाईकची चावी गहाळ झालेली आहे. खेळाडू कक्ष जर आपल्याला भेटले असेल तर कृपया करून आम्हाला कळवा, विनंती आहे. ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. चेंडू प्रचंड दूर निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात फार संथ आणि शांत होती, परंतु त्यानंतर गाडीचा गिअर चेंज करत असताना बॅटर पाहायला मिळत आहेत. एका बाजूने मनीष, दुसऱ्या बाजूने तेजस, जे 2 षटकार आलेले आहेत. सुटकेचा निश्वास टाकणारा हा फटका आहे. धावफलक जाऊन विसावत आहे फलकावरती. 15 रन्स 15 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. अतिशय सुसज्ज नेटनेटकं प्रेक्षणीय दर्शनीय स्वरूपाचं हे क्रीडांगण. बघायला सोपं वाटतं, परंतु आयोजन करायला किती कठीण असतं एकदा आयोजकांना जरूर विचारा. भरपूर चर्चा होती पालघर जिल्ह्यामध्ये की खार्डी गावामध्ये स्पर्धा का होत नाही. 3 वर्ष आपण मागे गेलो तर अशाच पद्धतीने संपूर्ण पालघर जिल्ह्याला निमंत्रण दिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा ह्या स्पर्धेचा शुभारंभ एका ब्रेक नंतर आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल, खराब स्वरूपातील चेंडू अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावफलक हलकसं वृद्धिंगत होते आणि जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवरती. एक्युरेट आपण पाहू शकाल 16 या अंकावर. पहिल्या 2 दिवसांमध्ये खार्डी विभागातील अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यानंतर सफाळे गट 3ऱ्या आणि 4थ्या दिवसामध्ये. 5व्या दिवसामध्ये पालघर डहाणूमधील उच्चस्तरीय क्रिकेटचा अनुभव आपण घेणार आहोत. फलंदाज झेलबाजच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगॉन परिकक्षमध्ये कल्पेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गुड कॅच ऑफ क्वालिटी. स्पर्धेच्या 6व्या दिवसामध्ये आगरी गट खेळणार आहे आणि 7व्या दिवसामध्ये अंतिम फेरीचे सामने असा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आई सत्वाई क्रिकेट संघ खार्डी पुरस्कृत खार्डी चषक 2026 या स्पर्धेचा. याचा अर्थ सुस्पष्ट आहे की पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वातील अनेक रथी, महारथी आणि महानायक खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पालघर डहाणू गट, सफाळे विभागातील अनेक दिग्गज आपल्याला पाहायला मिळणार आहेत 3ऱ्या-4थ्या दिवसामध्ये आणि क्रिकेटचा सर्वसमावेशक अनुभव आपण या 7 दिवसांमध्ये घेणार आहोत. आज पहिला दिवस आहे खार्डी गावातील
खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दिवसातील दुसरा सामना जिथे अमरदीप खार्डीपाडा हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय आणि प्रतिरोधामध्ये ओमसाई खार्डी क्षेत्ररक्षण करतोय. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या क्रमांकावर प्रत्येकची एंट्री मैदानामध्ये व्हाईट बॉल आणखीन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. एका षटकामध्ये बघा ॲक्शन रिप्लायमध्ये हे तत्काळ पुनरावलोकन 6 सीटर यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून अतिशय क्रिस्टल क्लिअर स्वरूपामध्ये ह्या स्पर्धेचं प्रसारण आपण अनुभवतोय. लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे ऑन साईडला खेळला गेलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावणार. तत्पूर्वी धाव फलक हळूवार पद्धतीने पुढे सरसावते आणि जाऊन पोचते अमरदीप खर्डीपाडा या संघाची स्थिती ॲक्युरेट. या अंकावर आदरणीय कल्पितजी ज्ञानेश्वर भोईर खर्डीपाडा यांच्याकडून 1111 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. अपील तर बघायला मिळालं, पंच तितकेच इंटरेस्टेड नाही आहेत. आदरणीय कल्पेश जगदीश भोईर खार्डी यांच्याकडून 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य खर्डी चषक 2026 स्पर्धेकरिता त्यांचे देखील मनपूर्वक आभार. वन्स अगेन बॉलर तयार. संकेत षटकातील पुढील चेंडू घेऊन फुलटॉस. वायडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला आपल्या ओंजळीमध्ये विसावून घेत आहेत, थ्रो करतात. तत्पूर्वी सिंगल डबलचं हे रोटेशन सातत्यपूर्ण रीतीने आपण पाहतोय. पंच काय सांगतायत? जर्कसाठी रिव्ह्यू घ्यायचा आहे का? चला या थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं, निरीक्षण करावं. गोलंदाजाची जी ॲक्शन आहे ती लिगल आहे की अनलिगल आहे याकरिता आपल्याला परीक्षण करावं लागेल. किशोरजी पाटील यांचा तो इशारा आपण पाहिला. गौरव पाटील आमच्या समवेत आहेत ॲज अ टेक्निशियन, तंत्रज्ञ आपण पाहतोय 6 सीटर यूट्यूब वाहिनीचे. 14 फेब्रुवारी 2005 यूट्यूबचा शोध, त्यानंतर 2015 पासून पालघर क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केलं जाऊ लागलं. एकापेक्षा एक चॅनल सध्या आपल्या पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना साता समुद्रापलीकडे पोहोचवण्याचं कार्य करतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल बॉल. थँक्यू सो मच. खूप खूप आभार आदरणीय महेंद्रजी भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि त्यांची पारदर्शक भूमिका आपण या ठिकाणी अनुभवली ॲज अ थर्ड अंपायर. पुन्हा एकदा वळ्यात मॅचच्या दिशेने 19 रन्स 19 धावा आहेत फलकावर. हा चेंडू चांगला रिलीज झाला. एका गोलंदाजासाठी लेंथ, लाईन, पेस, मोमेंट या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. शेवटच्या चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर प्रॉपर गुडलेन स्पॉटवरती जेव्हा चेंडू रिलीज होतात टप्पा थोडासा खाली राहतो. फलंदाजासाठी यक्ष प्रश्न विचारला जातो आणि तेथे मात्र ते शांत राहिले. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 19 धावा फलकावर. अमरदीप खर्डीपाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार आयोजन आणि नियोजन बघा. मैदानाच्या चहूबाजूंनी प्रेक्षक गॅलरीज आपल्याला अनुभवायला मिळतील. तसेच खेळाडूंसाठी देखील खूप चांगल्या पद्धतीने स्टँड्स उभारण्यात आलेले आहेत. प्रत्येक गोष्टीची काळजी ठेवण्यात आली आहे. अगदी चहूबाजूंनी आपण मार्गक्रमण केलं तर बॅरिगेट्स कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. अतिशय दर्जेदार आयोजन तथा नियोजन ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपामध्ये पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड या 8ही तालुक्यांमध्ये स्पर्धेची चर्चा करण्यास भाग पाडणारं हे मॅनेजमेंट आई सत्वाई संघ खार्डीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे. प्लेअर ऑफ दी सिरीज करिता आकर्षक स्वरूपातील बाईक देखील आहे. जेव्हा आम्ही केतन भोईर यांना प्रश्न विचारला की बाईक कोणी सौजन्य केलंय तेव्हा मात्र त्यांचं उत्तर थक्क करणारं होतं की आयोजकांनीच ही बाईक सौजन्य केलेली आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की ह्या स्पर्धेच्या आयोजन आणि नियोजनाकरिता मागील 2 ते 3 महिन्यांपासून किती कष्ट घेतले असतील. कुठलीही स्पर्धा म्हणा, कुठलाही सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक उपक्रम तुम्ही जेव्हा राबवता तो बघणं सोपं आहे परंतु करून दाखवणं फार कठीण आहे. आणि म्हणूनच संपूर्ण आई सत्वाई संघ खार्डी संघाला मानाचं त्रिवार वंदन आहे, अभिवादन आहे. वेळेचा विचार आपण करूयात. प्रतिषटक तुम्हाला 5 मिनिटे दिली जातील. इथे हा देखील फटका फसला होता. क्षेत्ररक्षकाने चुकी केली.
साधा सोपा झेल सुटतो. क्रिकेटच्या विश्वामध्ये या गोष्टी होत असतात, परंतु चुकांमधून शिकणं फार महत्वाचं आहे. अजूनही 13 मिनिटे आणि 3 सेकंद शेष आहेत. त्यामध्ये पहिल्या सत्रामधील जी 5 षटकं आहेत ती तुम्हाला परिपूर्ण करावी लागतील. अदरवाईज जो मेरीबोलॉन क्रिकेट क्लब रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार 5 ऐवजी 4 क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या पलीकडे ठेवू शकाल 6व्या षटकामध्ये. बॉलर तयार, राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये. हा फटका मात्र फसला, अंतर पुरेपूर कापू शकला नाही. अचूकतेचं मोजमाप, अचूकतेचा मापदंड क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुंदर झेल या ठिकाणी परिपूर्ण करण्यात आलेला आहे. आदेश. सुंदर सुंदर एक क्षेत्ररक्षण बघा. तत्काळ पुनरावलोकन. काय जबरदस्त टेलिकास्ट 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली A1. आणि हा झेल तुम्ही पाहू शकता जेथे क्षेत्ररक्षकाने स्वतःची छाप सोडलेली आहे, स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. अतिशय उच्चस्तरीय स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण. फलकावरती आतापर्यंत 21 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 4 कॅमेऱ्यांसहित ह्या स्पर्धेला प्रसारित करण्यात आलेला आहे. सुपर मॅनेजमेंट. क्रिकेटचा नेत्रदीपक आरस पाणी, अभिजात लावण्य खणी सोहळा. अनुपम निरुपम मादक आणि अनुवादक स्वरूपामध्ये 6 सीटर युट्यूब वाहिनी या स्पर्धेमध्ये रंगरूप ओतण्याचं कार्य करत आहे. नव्याने फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलेले आहेत रुपेश. बॉलर तयार. विजय षटकातील 3रा चेंडू घेऊन. 11 मिनिटे 24 सेकंद शेष आहेत. यापुढील 16 चेंडू या 11 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील. अदरवाईज तो भुर्दंड भोगावा लागेल. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात. हा दुसरा झेल. आजचा दिवस या क्षेत्ररक्षकासाठी चांगला नाहीये, थोडीशी सुधारणा करावी लागेल. जो अटॅकिंग अप्रोच असावा लागतो, प्रॉपर जज तुम्हाला चेंडूला करावं लागतं झेल घेत असताना. तिथे थोडेसे उशिरा ठरतात. बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून अगदी दूध का दूध पाणी का पाणी. क्षेत्ररक्षक हलकेसे उशिरा झेलपर्यंत पोहोचले आणि आतापर्यंत 2 झेल त्याने सोडले. त्या कारणास्तव क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये देखील फेरबदल करण्यात आलेला आहे. आता वायडिश लॉंगॉन प्रभागामध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याला थेट बहुधा शॉर्ट पॉईंटपर्यंत पाठवलं गेलंय. 22 धावा. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण विजय यांच्या माध्यमातून. षटकातील 4था चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. मिड विकेटच्या दिशेने बिटवीन द गॅप खेळलेले आहेत. डीप स्क्वेअर लेग, काउफेज आणि डीप मिड विकेट यांच्या केंद्रबिंदूवरून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये एक गोष्ट तुम्हाला सुस्पष्ट बघायला मिळेल. चेंडू जो आहे तो शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉटवरती होता. थोडासा वेळ मिळाला फलंदाजाला, गती देखील कमी होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला खूप चांगल्या पद्धतीने. काउफेज आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी सेंटरवरून चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार आलाय. फ्रितिक बॅटमधून नंतर वाईट देखील येतोय. पंच नितेश कदम यांचा इशारा. खराब चेंडू. अतिरिक्त तवेच्या सहाय्याने धावफलक आतापर्यंत 27 या अंकावर जाऊन विसावलेला. हा फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. सुंदर झेल परिपूर्ण सॉफ्ट डिसमिसल. रितिक च्या खेळीचा येथे अंत झालेला आहे. आणखीन एका फलंदाजाच्या खेळीला सुरंग. गॉन. ऋतिक यांच्या खेळीला ब्रेक लावण्यात आलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या मिडलला चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. टायमिंगचा अभाव होता. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने खूप सुंदर पद्धतीने झेल परिपूर्ण केला. आतापर्यंत प्रोग्रेस कार्ड थोडासा ठप्प अवस्थेमध्ये आहे. स्थितप्रज्ञ
अवस्था आहे 27 धावा आणि 4 गडी गारद. अष्टमच्या पलीकडे शफल होऊन लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. तिथे पंच दर्शवतायत की बाईच्या स्वरूपामध्ये या धावा काउंट केल्या जातील. अगदी संथ गतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतं 28-28 या अंकावर 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. वेळेचा विचार जर आपण केला तर आता 7 मिनिटे आणि 44 सेकंद शेष आहेत, ज्यामध्ये उर्वरित 12 चेंडू तुम्हाला परिपूर्ण कराव्या लागतील, अदरवाईज भुर्दंड भोगावा लागेल. जर 7 मिनिटे आणि 35 सेकंद 2 षटकं परिपूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या पलीकडे ठेवू शकाल. नियमांशी कटिबद्धता बाळगणं प्रत्येक खेळाडूचं आद्य कर्तव्य. क्रिकेटचा खेळ नियमांसाठीच ओळखला जातो. इथे प्रत्येक नियमाचा अंगीकार आणि यथोचित स्वरूपातील पालन या गोष्टी महत्त्वपूर्ण गणल्या जातात. आई सत्वाई संघ खर्डी पुरस्कृत खर्डी चषक 2026 क्रिकेटचा नेत्रदीपक आरसपाणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार आयोजन तथा नियोजन. पालघर जिल्ह्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेची एक वेगळी चर्चा. येथे क्लीन बोल्ड त्रिफळा चिटच्या स्वरूपामध्ये फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवला जातोय. आणखीन एक झटका लागलाय. पहिल्या सामन्याचा विचार जर आपण केला, पहिल्या मॅचमध्ये देखील गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाजूंनी खेळपट्टी सकारात्मक राहिले होते. आणि दुसऱ्या सामन्यातील पहिल्या सत्राचा विचार जर आपण केला तर सद्यस्थितीमध्ये गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10, तिसऱ्या षटकामध्ये विजय यांनी जी गोलंदाजी केली केवळ 9 धावा खर्च करून 2 विकेट. संगीत कक्षाचे मनपूर्वक आभार. सातव्या क्रमांकावरती गणेश आलेले आहेत. टिप मिड विकेट आणि काउ फेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. कोणताही फलंदाज मोठी खेळी साकारण्यामध्ये यशस्वी झाला नाही या पहिल्या सत्रामध्ये. सातत्य, संयम, जिद्द, चिकाटी, एकाग्रता, नैपुण्य, तरबेजपणा या गुणांचा थोडासा अभाव, जबाबदारी स्वीकारली गेली नाही आणि त्या कारणास्तव एका छोट्या टोटलचं एस्टॅब्लिशमेंट या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजी, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला गॅदर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या षटकामध्ये मिस्टर संकेत 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केलेले आहे. गडी गारद करण्यात आला. वेळेचा विचार जर आपण केला तर येथून उर्वरित स्वरूपातील 9 चेंडूंसाठी केवळ 4 मिनिटे आणि 29 सेकंद शेष आहेत. ही गोष्ट माइंडमध्ये फिट करावी लागेल. चांगली गोलंदाजी, अप्रतिम स्वरूपातील गोलंदाजीचं हे पृथक्करण आपण पाहतोय. संकेतने 4 चेंडू हाताळलेले आहेत, ज्यामध्ये 2 डॉट, 1 विकेट आणि केवळ 1 सिंगल आहे. अफलातून दमदार शानदार गोलंदाजी होत आहे मैदानामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. सिंगलचं हे रोटेशन, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील, धावचीची संधी, येथे धोक्याची घंटा. नितेश कदम यांचं बोट आकाशाकडे. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन.
तर संयमाचं महत्त्व किती मोठं आहे. टेम्परामेंट, गेम अवेअरनेस, सामन्यामध्ये असलेलं लक्ष, सामन्याची स्थिती, या सर्व गोष्टी समजून घेणं किती महत्त्वपूर्ण आहे हे दर्शवणारं सत्र ठरलंय. बघा, एकाही फलंदाजाला पहिल्या क्रमांकावरती मनीष यांना पण पाहिलं, ज्यांनी वैयक्तिक 7 धावा केला. चिन्मय यांना पण पाहिलं, 0 धावसंख्येवरती ते बाद झाले. तेजस यांना पण पाहिलं, 11 धावांची खेळी. ऋतिक ते देखील डबल फिगरमध्ये पोहोचू शकले नाही. रुपेश यांना पण पाहिलं, 2 धावसंख्येवरती बाद. ऋतिक देखील फ्लॉप शो ठरले, कोणताही फलंदाज थांबून खेळला नाही. संयमाचा परिपूर्ण अभाव संपूर्ण सत्रामध्ये. पुन्हा एकदा पंचांचा बोर्ड आकाशाकडे. काय गोलंदाजी झालेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये अशा प्रकारचे दृश्य फार कमी वेळा अनुभवायला मिळतात. आतापर्यंत जर आपण विचार केला, अधिकृत स्वरूपातील 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. प्रोग्रेस कार्डवरती धावांची टोटल जाऊन पोहोचते 3 30 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आणि काय षटक हाताळलं संकेत नाही. 6 चेंडूंमध्ये महत्वपूर्ण 3 मोहरे तंबूच्या दिशेने पाठवले. केवळ आणि केवळ 2च धावा खर्च केल्या. निष्णात गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं. खार्डीकरांच्या नखशिखांत आपलं प्रदर्शन, संस्मरणीय ठरवणारी ही गोलंदाजी. 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा, इंडिव्हिज्युअल 2 आणि सांघिक 3 असे गडी त्याने गारद केलंय. पलकावरती आहेत 30 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. आता येणारं जे षटक आहे ते परिपूर्ण करण्याकरिता केवळ 1 मिनिट आणि 31 सेकंद शेष आहेत. 99% चान्सेस आहेत की ह्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या ओमसाई खर्डे संघाला एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड बहुधा भोगावा लागेल. कारण 1 मिनिट 17 सेकंद शेष आहेत, त्यामध्ये 6 चेंडू तुम्हाला हाताळावायचे आहेत. अदरवाईज जो नियम आहे त्या नियमबाह्य गोलंदाजी केल्या कारणास्तव शेवटच्या षटकामध्ये केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवू शकाल. मानवी आयुष्यामधील सर्वाधिक बलशाली संकल्पना म्हणजेच वेळ, तिचं भान राखणं हे प्रत्येक खेळाडूचं आद्य कर्तव्य आहे. 5व्या षटकाला होते सुरुवात. बॉलर तयार. यश गोलंदाजी मार्कवर. पंच इंटरेस्टेड आहेत किंवा नाही हा देखील काही काळासाठी यक्ष प्रश्न होता. कारण तुटा स्वरूपातील चेंडू जिथे बहुधा लेगल बॉल असावा. सिंगलचं हे रोटेशन झालंय. 31 31 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आणि बघा 6 सीटर यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पंच काय सांगतायत, अंपायर्स रिव्ह्यू घ्यायचा आहे. या परीक्षण करावं. थर्ड अंपायर चेंडूने जास्त हाईट तर गाठलेली नाहीये ना, याकरिता आपल्याला परीक्षण करावं लागेल. नितेश कदम यांचा तो इशारा आपण पाहतोय. आणि हे बघा टेलिकास्ट, क्लास 1 टेलिकास्ट. 6 सीटर यूट्यूब वाहिनीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दर्जेदार स्वरूपामध्ये तंत्रज्ञ गौरव पाटील सध्या दर्शवत आहेत की नक्की काय घडलंय, काय बिघडलंय आधीच्या चेंडूवर. ॲज अ थर्ड अंपायर महेंद्र भोईर. इट्स अ नो बॉल. खराब चेंडू. धन्यवाद महेंद्रजी भोईर. फ्री हिट चे संकेत. खराब सुरुवात झाली या षटकाची. पहिला नो बॉल, त्यानंतर वाईड +4 देखील आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी, परंतु ह्या 5व्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या अमरदीप खार्डेपाडा ह्या संघासाठी काही बोनस स्वरूपातील धावा आलेल्या आहेत. आणि ह्या धावा सामन्यामध्ये खूप मोठा फरक देखील निर्माण करू शकतात. क्रिकेटचा खेळ आहे, आपण काही सांगू शकत नाही. महान अनिश्चिततेने शृंगारलेला असा खेळ, खूप मोठा लेवलर आहे. विराट कोहली यांना जेव्हा 85 आंतरराष्ट्रीय शतकं परिपूर्ण केल्यानंतर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी देखील सांगितलं, आजही मैदानामध्ये उतरल्यानंतर सिंगल डबल कशी घ्यावी हा प्रश्न माझ्यासमोर देखील असता. आपण तर टेनिस बॉल खेळतोय. क्रिकेटचा खेळ खूप मोठा लेवलर, या खेळापेक्षा मोठा कोणीही नाहीये. फ्री हिट कंटिन्यू होती, तर ते डॉट बॉल हाताळलाय. आणि या वेळेचा विचार जर आपण केला तर ती समाप्त झालेली आहे. याचाच अर्थ दोन्ही पंचांच्या माहितीसाठी आपण दक्षता घ्यावी की शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. सेमी हेलिकॉप्टर आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये फटक्याची निवड केली. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुनरागमन केलेलं आहे गोलंदाजाने. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर वाईड +4, परंतु स्वतःवरती सार्थ विश्वास गोलंदाजाने दर्शवला. काळाची ही गरज आहे. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर दमखम आणि धमक या 2 गोष्टी असाव्या लागतात. आणि पहिले दोन्ही चेंडू खराब रिलीज झाल्यानंतर
चांगलं पुनरागमन केलेलं आहे यश या गोलंदाजाने. प्रोग्रेस कार्डचा विचार जर आपण केला आतापर्यंत ॲक्युरेट 39 धावा प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमरदीप खर्डेपाडा बघा 6 षटकांच्या सामन्यामध्ये आता दोन्ही हिंडचा प्रयोग केला जातोय. जर 50+ पोहोचतायत तर फाईट जरूर करू शकतील कारण स्वतःचं होम ग्राउंड आहे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न आहे काउफेच्या वरून चेंडू निघून जातोय सरळ दूर. गोलंदाजाचा काढला जातोय दूर आणि धावांचा बहुतेक येऊ शकतोय. महापूर हा षटकार आहे आणि हे षटक देखील एक्सपेन्सिव्ह आहे. पहिल्या 4 षटकांच्या तुलनेमध्ये हा 5व्या षटकाचा विचार जर आपण केला तर एक्सपेन्सिव्ह ठरलेला आहे. जास्त धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत यशच्या माध्यमातून. 45 फुल टॉस दिलाय कव्हरच्या वरून. वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या केंद्रबिंदूवरती चेंडू स्टॉप केला जाईल. सुंदर स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण. चांगल्या टोटलकडे प्रस्थान करतात बघा टेल एंडर बॅटर्स. एका बाजूने निखिल त्याची साथ आणि सोबत देतोय गणेश. निखिल 9व्या क्रमांकावरती आले परंतु त्यांच्या बॅटमधून आलेला एक षटकार त्यांचं कौशल्य दर्शवून देतोय. पंच दर्शवतायत की येथून मात्र आणखीन एक नो बॉल. एकाच षटकामध्ये 2 एकाच षटकामध्ये 2 विमर बघायला मिळालेत. आता मेरीबोलन क्रिकेट क्लब जे 1842 मध्ये क्रिकेटचे नियम बनवण्यात आले त्यानुसार जो अधिकृत नियम आहे खरं तर दोन्हीही डेंजर वन असतील तर गोलंदाज चेंज केला जातो. आता बघूयात सध्या ग्रामीण क्रिकेट ते नियमांशी बरेच फेरबदल केले जातात. एकाच षटकामध्ये 2 विमर तर आलेत परंतु पंच नेमका काय निर्णय देतात ते देखील बघण्याजोगा आहे. प्रोग्रेस कार्डवरती धावा खोऱ्याने वाहू लागलेल्या आहेत. धावसंख्येला जणू काही पंख लागले अचानक या 5व्या षटकामध्ये. 51 आणि ही लढण्यायोग्य टोटल आहे. जर 6 षटकांच्या सामन्यामध्ये खास करून तुमच्या होम ग्राउंडवरती या मैदानावरती खर्डे संघ भरपूर सराव करताना आपल्याला बघायला मिळतो. एकाच गावातील अनेक क्रिकेटपटू आहेत आणि त्या दृष्टिक्षेपातून जर आपण पाहिलं तर सेकंड इनिंगमध्ये जरूर फाईट ते करू शकतात. फ्री हिटचे संकेत नितेश कदम यांच्या माध्यमातून फारच महागडं षटक ठरलं. 4 षटकांमध्ये केलेली मेहनत ती वाया गेली 5व्या षटकामध्ये. हा चेंडू चांगला होता. हलकासा गुडलेन स्पॉट आणि ज्युसी हाफ व्हॉलीला टार्गेट करणारा वेग देखील प्रचंड रिलीज केला प्रेझेंट केला. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. 5 षटकांचा खेळ फिनिश आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर अमरदीप खर्डेपाडा संघ जाऊन विसावलेला आहे 51 या अंकावर. आता 4च क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या पलीकडे ठेवू शकाल कारण वेळेचा जो नियम होता त्या नियमाचा अंगीकार आपण केला नाही. त्या कारणास्तव पॅनलाइजला आपल्याला सामोरं जावं लागेल. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 51 धावा. क्रिकेट आणि क्रिकेट आज खऱ्या अर्थाने लहान बाल गोपाळापासून तरुण वयोगटापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचाच आवडता खेळ आणि सध्या भारत म्हणजे क्रिकेटची महासत्ता बनत चाललेला आहे. कारण आपण पाहू शकाल वुमन्स इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये महिला विश्वकरंडक भारताने आपल्या नावावरती केला. अमोल मुजुमदार यांच्या जबरदस्त प्रशिक्षणाखाली. त्यानंतर आपण पाहिलं असेल गौतम गंभीर ॲज अ कोच आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं असेल खऱ्या अर्थाने सूर्यकुमार अशोक यादव यांची खूप चांगली लिडरशिप आणि T20 वर्ल्ड कप देखील भारताने आपल्या नावावरती केला. भारत क्रिकेटची महासत्ता बनण्याच्या दिशेने प्रस्थान करतोय आणि अशातच भारत या देशामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ नाही आहे तर धर्म बनत चाललाय याचं प्रत्यक्षदर्शी उदाहरण. यानंतर होणारा जो सामना आहे नवतरुण खर्डेपाडा विपक्ष श्री गणेश खार्डे दोन्हीही संघांचे संघनायक आपण कृपया करून टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दिलेला आहे आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने आता अमरदीप खर्डेपाडा एका चांगल्या सुस्थितीमध्ये जाऊन विसावलाय 52 या अंकावर. 52 बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर मिस्टर श्रीकांत यांना आपण पाहतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने चेंडूला स्टॉप करतोय. ते धावचीची ही संधी. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन झालेलं आहे. गडीबाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर गुणलेखक आम्हाला सूचित करतात आतापर्यंत पॅव्हिलियनच्या दिशेने ॲक्युरेट
8 गडी परतलेले आहेत. 8 विकेट्स डाऊन. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि तत्काळ पुनरावलोकनामध्ये आपण बघा डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. योग्य पद्धतीने त्याने जज केलं, परफेक्ट थ्रो केला आणि यष्टीरक्षकाने उर्वरित काम परिपूर्ण केलं. 8 विकेट्स डाऊन. 8 गड्यांचं पतन झालेलं आहे. प्रोग्रेस कार्डवरती आहे 53 धावा. अमरदीप खर्डीपाडा या संघाची स्थिती. यानंतर होणारा जो सामना आहे दोन्हीही संघांचे संघनायक कृपया करून जसं पहिलं सत्र संपेल आपण यावं. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये आपणास विनम्र विनंती आहे. 9 तरुण खार्डीपाडा विपक्ष श्री गणेश खार्डी. अपकमिंग मॅच यानंतर होणारी लढत ॲज अ टेल एंडर आपण पाहू शकाल 10व्या क्रमांकावर रमेश आलेले आहेत फलंदाजी करण्याकरिता. शेवटच्या षटकाचा खेळ विद्यमान. बॉलर तयार. श्रीकांत षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून गेलाय. तोच फटका तोच क्षेत्ररक्षक, परंतु परिणाम या ठिकाणी वेगळा आहे. या आधीच्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. इथे या सिंगलचं रोटेशन झालंय आणि एकेरीच्या सहाय्याने आतापर्यंत ॲक्युरेट 54 धावा त्या परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रचंड मेहनत घेतलेली आहे. कष्टाचं पर्वत शिखर उचललेलं आहे आई सत्वाई खर्डी संघाने आणि पालघर जिल्ह्यासमोर अतिशय उच्च श्रेणीय स्पर्धेला आयोजित करून दाखवलंय. आम्ही देखील दर्जेदार आयोजन करू शकतो. खर्डी गावामध्ये देखील 1 लाखाची स्पर्धा होऊ शकते. प्लेअर ऑफ द सिरीज करिता बाईक जर आपण विचार केला गौरवजी, माकुंडसार ते दातिवरे या विभागामध्ये आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या सर्व स्पर्धांचा इतिहास जर आपण तपासून पाहिला तर त्या धर्तीवर प्लेअर ऑफ द सिरीज करता जी बाईक आहे ती एका मोठ्या कालावधीनंतर आपण पाहिलेलं आहे. विटी लाईनमध्ये भरपूर स्पर्धांमध्ये हे किस्से घडत आलेले आहेत, परंतु आता माकुंडसार ते दातिवरे या विभागामध्ये देखील ती लाख मुलाची स्पर्धा. चांगला फटका खेळला. फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न आहे. फलंदाज मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये क्रिकेटच्या या क्षितिज वलयावरती आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर रमेश आणि त्यांच्या बॅटमधून हा कणखर स्वरूपाचा षटकार. शुभम म्युझिकल ग्रुप कडून 100 रुपीजचं पारितोषिक रमेश यांच्या उत्तुंग षटकाराकरिता. धावचीची संधी आणि तिथे पंच दर्शवत आहेत की फलंदाज घरट्यामध्ये सुरक्षितरित्या पोचलेले आहेत. काही जबरदस्त 10व्या क्रमांकाच्या फलंदाजाने षटकार खेचला. बघता बघता धाव फलक 63 या अंकावरती जाऊन विसावलेलं आहे. चांगले फायटिंग टोटल स्टॅब्लिश करण्यात आलेले आहे, उभारण्यात आलेले आहे अमरदीप खर्डीपाडा या संघाच्या माध्यमातून. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी देखील अंधारामध्ये कंदिलाचं महत्व हे सूर्या इतकंच हे दर्शवणारी खेळी रमेशच्या माध्यमातून 10व्या क्रमांकावरती आले, परंतु उपयुक्त स्वरूपाच्या धावा जोडण्याचं कार्य त्यांनी केलंय. पुन्हा एकदा आणखीन एक फलंदाज धावचित होतोय. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर आतापर्यंत 9 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. 6व्या षटकाचा खेळ जो आपण विद्यमान पाहू शकतात आणि अधिकृत स्वरूपातील 6 षटकांच्या समाप्ती अखेर 64 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 65 धावांचं टार्गेट ओमसाई खार्डी या संघासमोर सेट करण्यात आलेला आहे. चला यानंतर होणारी जी लढत दोन्हीही संघांचे संघनायक आपण यावं. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता 9 तरुण खार्डीपाडा विपक्ष श्री गणेश खार्डी. गोपीनाथजी भोईर सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करावी. आदरणीय गोपीनाथजी भोईर या साहेब आपण टॉस करूयात. 2 संघांमध्ये नाणेफेकीची प्रक्रिया दिवसामध्ये 3रा सामना.
दोन्ही संघांच्या माहितीसाठी एका बाजूने खार्डी आणि दुसऱ्या बाजूने 2026 आपल्याला करावा लागेल. गोपीनाथजी भोईर यांच्या दोन्ही संघांना आदरणीय गोपीनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया केली जाते. फर्स्ट ऑफ ऑल चॉईस दोन्ही संघांकरिता. नऊ तरुण खार्डी संघाचा उच्चार असेल. खार्डी असा उच्चार आहे, परंतु 2026 आलेला आहे आणि येथे नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या नावावरती केलं आहे श्री गणेश खार्डी या संघाने. गोपीनाथजी भोईर आपण सन्मानाने मुख्य क्रीडा मंचावरती स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटायचा आहे. टॉस आपण जिंकलाय, प्रथम काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. कशी आहे संघ बांधणी यंदाच्या या हंगामाचा जर आपण विचार केला तर कसा प्रवास राहिला? 2025चा जो उत्तरार्ध होता आणि 2026चा जो पूर्वार्ध आहे, कशी वाटचाल राहिली या हंगामाची? हां, चांगले आहेत सर्व. आम्ही बऱ्याच मॅच आम्ही एकत्र खेळले आहेत, ते पण आम्हाला हरवलं. आम्ही चांगला म्हणजे आता मॅच बघायला खेळायला पण बरे वाटेल. नक्कीच. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करतील? आम्ही कमीत कमी धावेवर त्यांना थांबवायला प्रयत्न करू. कसं वाटतंय? तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा प्लेअर ऑफ द सिरीजकरिता बाईक आपल्या खार्डी गावामध्ये देखील एक जय्यत आयोजन आणि नियोजन असलेली लजीज स्पर्धा नियोजित करण्यात आलं आहे. कसं वाटतंय तुला या स्पर्धेमध्ये खेळताना? खूप छान वाटते, कारण की सर्व एवढी मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅचमध्ये खेळायला खूप आनंद होतो. नक्कीच. आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूने आमच्या समवेत जोडले जातात 9 तरुण खार्डी पाडा संघाचे संघनायक. टॉस जर आपण जिंकला असं तर काय इच्छा होती? आम्ही पण क्षेत्ररक्षक केलं असतं. आता प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे मनाच्या विरुद्ध, तरी पण काय वाटतंय किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करतील? जास्तीत जास्त धाव बनवायचा प्रयत्न करू. आणि त्याकरिता आपल्या टॉप ऑर्डरमधील काही महत्त्वपूर्ण फलंदाज? मितेश आहे, आदित्य आहे, परेश आहे, सागर आहे, भरपूर आहेत अजून. नक्कीच. आणि काय म्हणशील, क्रिकेट या खेळावरती किती प्रेम आहे आणि क्रिकेट या खेळाने तुला आजपर्यंत काय काय दिलं आहे? नक्कीच. टुर्नामेंटर एकदम खूप सुंदर केलं आहे आणि आयोजन पण 1 नंबर केलेलं आहे. नक्कीच. आपल्या खेळासाठी देखील अनेक अनेक आहेत शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज क्लिअर आहे. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या नावावरती केली या तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता. अमरदीप खार्डीपाडा वर्सेस आपण पाहतायत ओम साई खार्डी या दोन टीमच्या दरम्यान. ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आजच्या खार्डी गावातील ह्या 8 टीम लाडके संघ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय थोडासा जो उजवा पाय होता तो मात्र यावेळेला थोडासा वाकवला होता आणि यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. महेंद्र भोईर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले पंच आहेत, तिन्ही पंच याच विभागात बऱ्याच स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे आता एक्सपिरियन्स येत असताना आपण अनुभवतायत. जे श्रोते जोडले गेले 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्या सर्वांचं करूया मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. सध्या मंगलदाजी गरज साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. यंगस्टार चषक मागण्याचे आयोजक. ऑन साईडला खूप चांगला फटका आउटफील्डच्या वरून बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना डीप मिड विकेटला क्लास दर्शवणारा हा खार्डी चषक चौकार. ग्रेट बॅटिंग, 4 रन. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. ऑन साइडला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर जर आपण पाहिलं तर चौकार आला आणि तिसऱ्या बॉलवर 1 रन मिळत असताना 6 रन. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये 6 षटकांमध्ये तुमची कसोटी असते, त्या कसोटीमध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागतं. अप्रतिम ऑन दी टोस, बॅकफूट पंच केलाय.
काय फटका खेळला या वेळेला. सरळ बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध. नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फिटणारा हा अप्रतिम चौकार. चांगला फटका इनफिल्डच्या वरून ऑन दी अप खेळला गेला होता. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. चांगली बॅटिंग सध्या यशच्या बॅटमधून तंत्रशुद्ध फटक्यांचे या वेळेला राजे दोन्हीही फलंदाज पाहायला मिळत आहेत. बरोबर त्या बॉलच्या सरळ रेषेमध्ये खेळत आहेत. मेरिटवर खेळत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे बॉल ऑटोमॅटिकली यावेळेला बॅटवर येत असताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 11, बॉल फेकून झाले ते 5, षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळतं. सध्या मोरेश्वर भोईर यांना सुद्धा आपण पाहतायत. हर्ष घरत यांना आपण पाहतायत. चांगली मेहनत केतन भोईर यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण ऑल टीमने. आणि आय थिंक सो इन ऍक्शन दिसतील की काय आजच्या दिवसामध्ये. 11 धावा 11. सरळ बॅटचा वापर केलाय. हवेचा अंदाज बांधता फिल्डरला यावेळेला बॉल बरोबर जज करता आलं. चांगली फिल्डिंग, कारण हवेचा जेव्हा अंदाज बांधला जातो भरपूर मोठ्या प्रमाणात हवा ती वाहत असते आणि अशा वेळेला थोडंसं कुठेतरी जजमेंट तुमचं चुकतं आणि तेच झालं होतं. 45 नंबरच्या जर्सीने यावेळेला परिधान करणारा फिल्डर पुढे सरसावला गेला होता. एकच रन मिळेल. कंपॅरिझन करताना 12 रन होत्या आफ्टर 1 ओव्हर्स, परंतु इथे 9 रन पाहायला मिळत आहेत. ओम साई खार्डी या टीमच्या 65 धावांचा पाठलाग करताना आता 56 रनची आवश्यकता आहे. 12 रन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आफ्टर 1 ओव्हरमध्ये वरचढ ठरलेला आहे तो ओम साई संघ अमरदीप संघाच्या अगेन्स्ट. पहिल्या षटकाच्या खेळानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेले. इथे विकेट एक सुद्धा गेलेली नाहीये. तिथे एक विकेट गेली होती, त्यामुळे प्लस पॉईंट असेल. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. शुभम भोईर यांच्याकडे जाऊया संगीत कक्षेकडे आणि या ऐकूया एक सुमधुर संगीत. सहर्ष सुस्वागतम या खार्डी गावामध्ये. अगदी ग्रामीण क्रिकेट आज पुढे चाललेला आहे, ज्यामध्ये ग्रामीण क्रिकेटर्स खूप पुढे जात असताना कालचाच दिवस आपण पाहिलात. पालघर जिल्ह्याला अभिमान असावा. शार्दूल ठाकूरला प्लेअर ऑफ द मॅच जे आपण पाहू शकलात. 78 धावा जबरदस्त कुठल्या गेल्या होत्या आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं मुंबई इंडियन्स टीमने बाजी मारली. KKR या टीमला पहिला सामना आपल्या खिशामध्ये टाकला. IPL सध्या आपण पाहतायत, परंतु या 7 दिवस टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर फक्त एकच चर्चा या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे खार्डी चषक. ऑफ साईडला खूप चांगला फटका होता. वेगाने बॉल निघून गेला होता, परंतु चांगलं तेवढंच स्टॉप केलं या बॉलला. सर्कलमध्ये 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. हार्दिक सध्या आमच्या समवेत जोडले गेलेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहताय स्कोरची भूमिका सुद्धा करतायत डिजिटल स्कोरर. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला होता. ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी प्राप्त होते. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता यापेक्षा तुम्ही कशी प्रॅक्टिस करतात. 10 तास प्रॅक्टिस करण्यापेक्षा 1 तास जर मन लावून तुम्ही प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली त्याचं बेनिफिट तुम्हाला आपल्या आयुष्यात मिळत असतं. चांगला बॉल, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं होतं आणि सध्याच्या घडीला याच लाईन अँड लेनची खूप गरज असते एखाद्या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून, कारण गोलंदाजाचं काम सुद्धा टफ झालंय. तो गोलंदाज 6 बॉल हाताळण्यासाठी मात्र वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन बॉल तो हाताळत असतो. जरी 5 बॉल त्याला 5 षटकार आले, परंतु शेवटचा बॉल तो जीवाची आकांक्षा करतो की शेवटचा बॉलवर षटकार न यावा. यावेळेला चांगल्या फटक्याला एक्झिक्यूट केलंय आणि सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा सौंदर्यपूर्ण फटका. खार्डी ट्रॉफी 6.
फटका खेळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला स्वीट स्पॉटला. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल आणि या एकिरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आदेश पाटील आम्हाला दर्शवत आहेत 20 या धावसंख्येवर. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाले होते आणि त्यानंतरचा खेळ मात्र सध्या बहरला गेलाय. चांगली बॅटिंग यश आणि मयूर. या बॉलला लेफ्ट केलं होतं आणि किशोर पाटील वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना. तिन्ही पंच अगदी या मैदानाचे न्यायाधीश आहेत असंच म्हणायला हरकत नाहीये. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 धावा. 65 धावांचा पाठलाग करताना 44 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. फुलटॉस बॉल ऑन साईडला सोडणार नाहीये. या बॉलला सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. व्हॉट अ शॉट बाय मयूर. 6. धावसंख्या स्कोर कार्डवर 27 धावा. चांगला फटका या वेळेला पाहायला मिळाला. कंपॅरिझन करताना 19 धावा होत्या. 2 गडी बाद झाले होते. प्रतिस्पर्धी संघ अमरदीप खार्डी या टीमचे. सध्या ओम साई टीम पॉवरफुल बॅटिंग करत असताना यश आणि मयूर चांगली बॅटिंग. मयूरचा विचार केला तर एक चौकार एक षटकार. यशचा सुद्धा विचार केला तर एक चौकार आणि एक षटकार. टेक्निकली साऊंड, तंत्रशुद्ध फटके असावेत. तंतोतंत तुम्हाला ते तंत्र वापरावं लागतं आणि तेच केलं आतापर्यंत. खार्डीकर याच स्पर्धेची वाट पाहत होते. यंदाच्या हंगामामध्ये मोटारसायकलवर कोणता खेळाडू स्वार होईल, मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणता खेळाडू पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने. 1 रन मिळेल. 28 रन 28 या धावसंख्येवर. 65 धावांचा पाठलाग करताना विकेट टेकर गोलंदाज कोण बनेल. रमेश सध्या गोलंदाजी मार्कवर येताना भरपूर वर्षांचा अनुभव आहे. लो फुल टॉस बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना पाहायला मिळतात. बॉडमॅनचा चांगला वापर करतायत. युजर्स फुटवर्क चांगला आहे. टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट बरोबर सरळ रेषेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाजाचं परिपूर्ण जो फॉलो थ्रू आहे, त्याचं डिलिव्हर्ड पॉइंट काय आहे हे बरोबर ते रीड करताना पाहायला मिळतात फलंदाज. चेंज ऑफ पेस करण्यासाठी जरूर गेले होते. फुल टॉस बॉल होता. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पुढे सरसावेल, वेगाने फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. हळूहळू सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज. हेच जाणतायत हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं. असं नाहीये की प्रत्येक बॉलवर षटकार चौकार यावा, ही परिभाषा नाहीये क्रिकेटची. त्यामुळे सिंगल डबलला सुद्धा तेवढंच वाव देणं फार गरजेची गोष्ट आहे आणि ते यश आणि मयूर सध्या करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता. थोडेसे फंबल झाले होते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धावा. विकेटच्या शोधामध्ये आहेत रमेश भोईर. या बॉलला लेफ्ट केलं होतं. चांगला निर्णय घेतला होता आणि पंच नितेश कदम सर या ठिकाणी वळतायत. यस व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन मिळेल. एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. डोळ्याचं पारणं फिटणारं नेत्रदीपक. न भूत न भविष्यती याची देही याची डोळा. सध्या आपण पाहत आहेत खार्डी चषक टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. सध्या बॉल अडला विद्युत पोलाला आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाजाचं कौतुक यासाठी करेन की त्यांनी सेन्सिबल बॅटिंग दाखवले. सेन्सेशनल क्रिकेट सध्या तरी खेळत असताना पाहायला मिळतात आणि खेळपट्टी अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडले आणि या रनरनत्या रखरखत्या उन्हामध्ये त्यांची बॅट सुद्धा तळपताना पाहायला मिळते.
हलक्याच्या हाताने ग्लाइड केलं बॉलला, फक्त चेंडूला दिशा दिली, फार वेग घेतलाय बॉलने, जणू काही या बॉलवर 4 धावांची मोहर उमटवली. सीमा रेषेला रामराम ठोकलं आणि सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. अप्रतिम, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असणारा हा बुद्धिमत्तेचा खणखणीत चौकार, 4 रन. फटका एक्झिक्यूट केला होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले गेले. 38 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत ओम साई खार्डी या टीमच्या. धावा येत आहेत. हलक्याच्या हाताने चीफ शॉट खेळलंय, बॅकफुटला जाऊन खेळत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड मयूरला राहावं लागेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. 39 रन. षटक क्रमांक 3 यावेळेला कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 13च्या सरासरीने 39 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. सध्या पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर ओम साई 39ला 0. व्हॉट अ बॅटिंग यश अँड मयूर. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या, कारण सध्या उष्णतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतं आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त कॅप आणि गॉगलचा जेवढा वापर करता येईल तेवढा वापर तुम्ही करा. लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला सेफ्टी काय हवंय, कारण जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला सेफ्टी काय हवंय या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेची गोष्ट. जास्तीत जास्त पाणी प्राशन करा. डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. जाऊया आपण शुभम भोईर यांच्याकडे. या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या खार्डीच्या ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. रणरणत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये सध्या आपण पाहत आहेत 1 लाखाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आणि त्यामध्ये लाख मोलाचे खेळाडू याच गावातील अनमोल रत्न सध्या संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेट म्हणजेच खऱ्या अर्थानं जिद्दीचं विद्यापीठच जणू असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. हे जिद्दीचं विद्यापीठ खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. आज 8 टीम्सला प्राधान्य दिले गेले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 वर जाऊन पोहोचले गेले. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 26 आणि 2 षटका हाताळण्याकरिता तुमच्याकडे मिनिटे आहेत ती 10.5. म्हणजेच बरोबरीने चाललेत. कोणालाही कोणत्याही संघाला मात्र यावेळेला विनवणी आली नाही की घाई करा, बी फास्ट. हे शब्द मात्र जेव्हा निघतात ना त्यावेळेला थोडंसं कुठेतरी टुर्नामेंटमध्ये सातत्याने म्हटलं जातं किती घाई करायला सांगतात, परंतु समालोचन कक्षेतून तेवढा मात्र या वेळेला ते शब्द जास्तीत जास्त निघालेले नाही आहेत. त्यामुळे एक चांगली स्पर्धा, चांगल्या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आणि खार्डी गाव म्हटलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत फायदा हा शब्द नाही आहे. कारण मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ज्या वेळेला एक व्हिडिओ प्रोमो केली त्यावेळेला मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की जी स्पर्धा आहे जिथे मोटरसायकल आहे, परंतु मोटरसायकल जी आपल्याला पाहायला मिळते खेळाडूंच्या खिशातून मात्र ते पैसे टाकून ते मोटरसायकल सौजन्य केले गेले. केतन भोईर यांनी ती माहिती दिली होती. ऑन साईडला फर्स्ट टाइमला आपण पाहिलं तर बॉल सुटला होता. सेकंड अटेम्प्टला बॉल कॅरी करत असताना ग्रेट कॅच
तेवढा खेळाडू खुश नाहीये, कारण त्याला माहिती आहे सामना दूर चाललाय म्हणून तो सेलिब्रेशन करत नाहीये. परंतु इथून सामना पुन्हा एकदा येण्याचे चान्सेस निर्माण होतील. फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन, परतावा लागेल मिस्टर मयूरला. बॅक टू द डगआउट. काय ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, जबरदस्त झेल टिपला होता. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. बॉलला डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर एकंदरीत 39 वर थांबले गेले. विजयासाठी अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 16. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट, काय मनगडाचा वापर केलाय. 8वा तो 2 एप्रिल 2011चा दिवस. कुलशेखराला मारलेला तो षटकार MS धोनीच्या बॅट मधून आणि त्याच पद्धतीने हा स्ट्रोक यावेळेला एक्झिक्यूट केला गेलाय. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ क्लास बाय अनिश. 6 धावा. त्यामुळे धावा मात्र यावेळेला सहजगत्या येत आहेत बॅटवर. 46-46. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न केला. ऍब्सोल्युटली सुपर कमबॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46-46. स्लोवर 1 बॉल. हे व्हेरिएशन तुमच्याकडे असायला हवं. यशला परिपूर्ण जखडवून ठेवलं, अडखळत खेळण्यासाठी भाग पाडलं. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. 34 षटक प्रगतीपथावर कंप्लीट झाले. 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 19 रन आणि हे षटक टाकण्यासाठी तुमच्याकडे अवधी राहिलेला आहे तो 6 मिनिटे आणि 30 सेकंद. टीम मीटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. ही स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची असते. ग्रामीण क्रिकेट एक वेगळ्याच लेवलचं क्रिकेट पाहायला मिळतं. ग्रामीण धमाका बिग बॅश आपण पाहिली असेल. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये आयकॉन प्लेयर एवढे चमकले नाहीत. ग्रामीण क्रिकेटर्स भरपूर चमकताना आपल्याला पाहायला मिळाले. जी 13 लाखाची स्पर्धा पार पाडली गेली. न भूतो न भविष्यती. काय क्राऊड वर्ग होता. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 70-70 प्रेझेंटच्या माध्यमातून 1 CR. पुन्हा एकदा मात्र ती स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येईल. 5 फ्रँचाईज आतापर्यंत सध्या तरी झालेत आणि 3 फ्रँचाईज अजूनपर्यंत पाहायला मिळतील. 12 बॉल 19 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सध्या 6 सीटर स्पोर्ट्स चर्चेचा विषय राहिलाय. मग ते कोणतेही कार्यक्रम असोत त्या ठिकाणी मात्र 6 सीटर्सला इन्व्हाइट केलं जातं. आणि गौरव पाटीलला एक ऍडजस्टमेंट व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं. माणुसकीचं नातं सुद्धा त्यांनी रोवलेलं आहे. 12 बॉल 19. गोलंदाज सज्ज होईल ऋतिक. आदेश पाटील सध्या चांगली स्कोरिंग करतायत. आणि ऋषी यावेळेला सरळ बॅटचा वापर फोर्स केला या बॉलला. काय टायमिंग पाहायला मिळालं. ताकद आणि नजाकत. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये मी नाव घेईन मिस्टर अनिश, अपकमिंग यंग टॅलेंट. व्हॉट अ शॉट. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52 धावा. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके खेळलेत. यावेळेला ऑन साइडला खेळले गेले. खूप चांगला फटका तर आहे. 45 नंबरची जर्सी परिधान करणारा फिल्डर निखिल पुढे सरसावतोय. 45 नंबरची जर्सी अर्थातच हिटमॅन, मुंबईचा राजा
याचा बिग फॅन असावा. प्रत्येकाचे वेगवेगळे खेळाडू आवडीचे आहेत, त्यामुळे नो डाऊट अबाउट इट त्यांना फॉलो करतात, त्यानुसार मात्र ते रणनीती आखतात आणि चांगला खेळ करतात. सध्याच्या घडीला खूप ग्रामीण क्रिकेट पुढे चाललंय, खेळाडू सुद्धा पुढे चाललेत. यावेळेला बॅटची रुबी कट घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर यश आपल्या टीमला घेऊन जातोय. ओमसाई खाडी टीमला 54 या धावसंख्येवर 65 धावांचा पाठलाग करताना अगदी नेत्रदीपक फलंदाजी पाहायला मिळते. खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडले. अनिशचं मी कौतुक यासाठी करेन की विकेट गेल्यानंतर सुद्धा त्याने जास्तीत जास्त दबाव घेतलेला नाहीये. अंडर प्रेशर बॅटिंग करताना काही फलंदाज पाहायला मिळतात, परंतु इथे आल्या त्याने ड्रेसिंग रूम मधून माइंड सेट करून आलाय की इथे चांगली फलंदाजी करायची, इथे रडायचं नाहीये, तर इथे मला लढायचं आहे. थोडासा खाली बॉल राहिला आणि या वेळेला आपण पाहतायत क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना फर्निचर डिस्ट्रॉइड. हरकत नाही, परंतु अनिशने चांगली या वेळेला फलंदाजी केली. परंतु ऋतिकचं सुद्धा तेवढंच मी कौतुक करेन की पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर त्याने न डगमगता चांगला कमबॅक केलाय. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 11 रन. हे डेंजरस आकडे आहेत सध्या 2025-26 मध्ये. बॉल टू रन येतात त्या वेळेला मात्र सामने चित्त थरारक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. विकेट डाऊन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. काफिला शिरोंका VIP बॉक्स सध्या आपण पाहतायत, एन्जॉय करतात त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग. हवेची साथ सुद्धा खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात मिळते. हवा खेळती आहे. हलक्याशा हाताने आल्यानंतर दीपकने फक्त चेंडूला दिशा दिली. चांगलं सेन्सिबल बॅटर काही मोजकेच पाहायला मिळतात संघामध्ये असतात, अन्यथा काही फलंदाज विकेट गेल्यानंतर आपण सुद्धा दमखम दाखवणारी बॅटिंग करावी असं त्यांचं माइंडसेट असतं. परंतु दीपकला माहिती आहे की यशने बराच वेळ व्यतीत केलाय खेळपट्टीवर. इथे विकेट गेले. 8 बॉलमध्ये 11 रन असताना आपण सिंगल काढून जर आपण नॉन स्ट्राईक एंडला आलो तर कदाचित तेच बरं होईल आणि तेच दीपकने केलं. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 10 रन हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेला ऑन दी टोस खेळत असताना बाकफूट पंच केलाय. एक रन तर डेफिनेटली मिळेल तेवढीच उमेदीने चांगली फिल्डिंग करत असताना वाह काय थ्रो यावेळेला पाहायला मिळतो. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचले गेले. आता बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हवे आहेत त्या 9. सामना होता कुठे आला कुठे. एका क्षणाला असं वाटलं होतं की पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर कदाचित 4थ्या ते 5व्या बॉलवर सामना फिनिश होईल, परंतु हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीही भाकीत करू शकत नाहीये. म्हणूनच या खेळाला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. धन्यवाद अमरदीप खार्डी टीमचं, ज्यांनी जवळजवळ फक्त आणि फक्त 24 मिनिटांचा अवधी फक्त तुम्ही घेतलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 9 रनची आवश्यकता. घेऊया एक रिलॅक्सेबल एक सुंदरसं सॉन्ग. स्वागत आहे 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर. जे श्रोते जुळले गेलेत त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. परंतु खरी कसोटी पंचांची सुद्धा पाहायला मिळते. पंचांना सुद्धा मानाचा सलाम असेल. एवढ्या रनरंतर रखरखत्या उन्हामध्ये एवढं अंडर प्रेशर घेऊन मात्र पंचांची भूमिका करावी लागते. या तिन्ही आमच्या लाडक्या पंचांना मानाचा सलाम. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका. चांगली डाईव्ह सुरुडी मारली होती परंतु व्यर्थ गेलं. प्रयत्न ती परमेश्वर. एफर्ट चांगले होते त्या फिल्डरचे. या फिल्डरला सुद्धा सॅल्यूट असेल. आपल्या जीवाची आकांक्षा न करताना या वेळेला मात्र सुरुडी मारली. जर कदाचित बॉल हातामध्ये राहिला असता तर डेफिनेटली एक चांगला झेल किंवा स्टॉप या वेळेला पाहायला मिळाला असता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत ज्या पद्धतीने या बॉलला एक्झिक्यूट केलं होतं दीपकच्या यशच्या बॅटमधून आणि त्यानंतर थोडंसं टायमिंग साध्य झालं नाही. जजमेंट चांगलं होतं परंतु टायमिंग साध्य झालं नाही आणि वेगाने बॉल निघून गेला. यशच्या बॅटमधून 4 रन. संघाची धावसंख्या 60च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता.
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, बऱ्याच वाईट लाईनच्या बाहेर बॉल आणि किशोर पाटील यांना सहज शक्य झालं वाईट बॉल देणं. एक रन ऍड होईल आदेश पाटील हार्दिक किनी यांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 61 रन. ओम साई खार्डी या टीमची. सध्या नितेश खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, नो डाऊट अबाउट इट. जर्मन खार्डी टीमचे भरवशाचे पॅकेज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 5 बॉल आणि 4 रन विजयासाठी यश. काय बॅटिंग केले, 2 चौकार 1 षटकार, सिंगलला महत्व दिलंय. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग याला म्हणतात. सरळ बॅटचा वापर करत असताना वी फॅक्टर मध्ये खेळलेत. 1 रन मिळेल, फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 62 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 3 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. इथे जर विकेट किंवा डॉट बॉल आला तर सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, तो आत्मविश्वास दाखवावा लागेल. रमेश भोईर यांच्या हातामध्ये झेल होता, झेल सोडला. ओ माय गॉड, याचाच मी उल्लेख केला होता. इथे विकेट जर आली तर कदाचित दबाव वाढण्याची दाट शक्यता, पलटवार होण्याची दाट शक्यता होती. रमेश भोईर यांनी मात्र ती चुकी केली. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते आता जवळजवळ 63 या धावसंख्येवर. विजयासाठी 3 बॉल आणि 2 रन, 1-1 रन, 1-1 कॅच किती इम्पॉर्टंट पार्ट असतो क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकाला ठाऊक आहे, नो डाऊट अबाउट इट. कधी कधी मात्र कॉन्सन्ट्रेशन तुमचं लॅप्स होतं, कधी कधी तुमचे मॉरल डाऊन होतात आणि त्यामुळे कदाचित तो झेल त्यासाठी सुटला असावा. होप्स थोडेसे सोडले असावेत. या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. 1 रन वेगाने स्मार्ट सिंगल. पापनी लवते लवते मात्र 1 रन पूर्ण केली जाते. आंखों का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है असं म्हटलं जातं. डोळ्यात डोळा नजरेला नजर देत 1 रन या वेळेला कंप्लीट केली जाते. आता रन झालेले आहेत 64, म्हणजे 2 बॉल 1 रन. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर या वेळेला खेळवली जाईल. पायावरचा बॉल, पंचांकडे दाद, हलकीशी अपील, बॅटची एज आणि रन्स कंप्लीट. या रन कंप्लीट होत असताना या वेळेला आपण पाहतायत विजयावर शिक्कामोर्तब केला गेला तो ओम साई खार्डी या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि खूप शेवटच्या बॉल पर्यंत संघर्षमय कहाणी तुमची सुद्धा राहिली अमरदीप खार्डी, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि तेवढंच गोड कौतुक असेल. चला शेक हँड करायला विसरू नका आणि लगेच मॅच स्टार्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. विरातन खुर्द लिटिल चॅम्प म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आफ्टर 5 ओव्हर्स नंतर चला मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. चला या मॅन ऑफ द मॅच या वेळेला आपण डिक्लेअर करूया आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल विजय, ज्याच्या नावातच विजय आहे.